60,36,000 रुपये किमतीची अवैधरित्या विनापरवाना दारू घेऊन जाणारा टेम्पो व दारू पोलिसांकडून जप्त। शिरूर पोलिसांनी गोवा बनवडीची 60,36,000 रुपये किमतीची अवैधरित्या विनापरवाना दारू ही दारू घेऊन जाणारा 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 75 लाख रुपयाचा माल जप्त केला असून वाहन चालकास अटक करण्यात आली आहे। याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की दिनांक 10 मार्च 2025 रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम व शेखर झाडबुक्के हे दोघे जण वाहतूक नियमन कार्य करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरूर गावाच्या हद्दीमध्ये बोराडेमाळ येथील पुणे आयल्यानगर लेनवर असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर गोवा येथील बनावट दारू भरून असलेला एक टाटा कंपनीचा टेम्पो MH48 CB 3605 हा उभा आहे। यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुक्के, नीरज पिसा यांना कारवाई करण्याचे आदेश दिले। पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस पथकासह बोराडेमाळ येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोल पंपासमोर जाऊन ट्रक चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलीम शेख वय 37 वर्षे राहणार रूम नंबर 5-7 आझाद नगर झोपडपट्टी वेस्ट मुंबई यास अटक केली। या गुन्ह्यामध्ये 60,48,000 रुपयाची गोवा बनवडीची दारू, 15 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण 75,48,000 रुपये माल जप्त करण्यात आला असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत।